नमस्कार श्रोते हो, कथा विश्व या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. तर आपण ऐकत आहोत चंद्रकांत नवले लिखित लढाई. आज भाग 7वा, फोटोफ्रेम. गोपाळराव व रमाबाई आज खूप आनंदात होत्या. आनंदाचे भरते आले होते, कारणही तसेच होते. आज त्यांचा मुलगा राघव व सून राधिका येणार होते. 2 नातवंडेही होती. राघवला खोबऱ्याच्या वड्या फार आवडतात, तर राधिकाला पुरणाची पोळी आवडते. नातवंडांना नूडल्स व चिप्स आवडतात. रमाबाईंनी सर्व खाद्यपदार्थ तयार करून ठेवले होते. गोपाळरावांचे अंधेरीला छोटेसे घर होते. एक बैठक, एक स्वयंपाकघर, झोपण्याच्या 2 खोल्या. गोपाळराव पोस्टात नोकरीस होते, तर रमाबाई प्राथमिक शिक्षिका होत्या. दोघांचा संसार सुखाचा होता, कारण त्यांचे कम्फर्ट झोन सारखेच होते. तसेच त्यांची वेवलेन चांगली जुळली होती. दोघेही नोकरीत जायचे तेव्हा आई वडील घर व नातवंडांना सांभाळायचे. आज मात्र आई वडील हयात नाहीत. गोपाळरावांनी मुलांना उच्च शिक्षण दिले. गोपाळरावांना एक मुलगा व एक मुलगी. मुलगा डॉक्टर MD मेडिसिन व सूनबाई MD गायनेक. दोघेही अबुधाबीला होते. तेथे त्यांनी खूप मेहनत घेऊन बरेच पैसे बचत केले होते. आज त्यांचा तेथील 10 वर्षाचा करार संपला होता व ते भारतात कायमस्वरूपी स्थिर होणार होते. मुलगी व जावई दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर. अमेरिकेत एका मोठ्या कंपनीत नोकरीस होते. वर्षातून 2 वेळेस भारतात यायचे. बरोबर 10:30ला इंडियन एअरलाइन्सचे विमान सांताक्रूझ विमानतळावर लँड झाले. सर्व प्रवासी विमानातून हळूहळू उतरू लागले. राघवच्या हातात 2 मोठाल्या बॅगा होत्या. नातवंडांनी लहान बॅगा घेतल्या होत्या. रमाबाईंनी विमानतळावरच त्यांचे पुष्पपाकळ्यांनी स्वागत केले. सर्वजण टॅक्सीने घरी आले. रमाबाईंनी दारात सर्वांच्या अंगावरून मीठ मोहऱ्या ओवाळून टाकल्या. पायावर पाणी टाकले व सर्वजण घरात आले. रमाबाईंनी आधी सर्व खोल्या सजवून ठेवल्या होत्या. हसत खेळत दुपारची जेवणं झाली. नंतर बॅगा उघडण्यात आल्या. मुलाने वडिलांसाठी कपडे आणले होते, तर सुनबाईंनी सासूसाठी साड्या आणल्या होत्या. पेंडखजुरीचे बॉक्स, काळ्या मनुका असा मेवा पण आणला होता. 2-3 दिवस खाण्यापिण्यात व आरामात गेले. एके दिवशी जेवणे आटपून सर्वजण गप्पा मारत बसले होते. राधिकेने विषय काढला. ती म्हणाली, आई, आम्ही आता इथेच राहणार आहोत व आमचे काही प्लॅन्स आहेत. आपण असे करू, एखादी जागा किंवा जुना बंगला विकत घेऊ. त्याची दुरुस्ती व रंगरंगोटी करून तेथे सर्वजण राहू व हे घर डिसमेंटल करून येथे एक हॉस्पिटल बांधू. आम्ही दोघे व आमचे 2 मित्र आहेत, असे 4घे मिळून प्रॅक्टिस करू. अलीकडे अशीच पद्धत सुरू आहे. आपल्या मालकीची जागा असल्यामुळे आपल्याला परवडेल. गोपाळराव आणि रमाबाईंनी थोडा विचार केला व त्यांना संमती दिली. सर्वांना आनंद झाला. हॉस्पिटलचे वेगवेगळे प्लॅन्स तयार केले गेले. दवाखान्यासाठी तात्पुरती जागा भाड्याने घेऊन दवाखाना सुरू केला. घर मात्र मिळेना. गोपाळरावांची अनेक ठिकाणी ओळख होती. तसेच त्यांनी ब्रोकरला सांगून ठेवले होते. कांदिवली, मालाड, अंधेरी वगैरे ठिकाणी जुने बंगले पाहिले, पण फारच भाव होता. 3 कोटी, 4 कोटी व त्यापुढे भाव होते. बदलापूर, विठ्ठलवाडीकडे जागा मिळत होती, पण अंतर खूप होते. महिना उलटून गेला तरी मनासारखी जागा मिळत नव्हती. एका ब्रोकरने ठाकुर्लीजवळ एक छोटा बंगला दाखवला. बऱ्याच वर्षापासून तो पडीक होता. त्या बंगल्याला सर्वजण भूतबंगला म्हणायचे, म्हणून तो विकला जात नव्हता. तरी त्याची किंमत 2 कोटी रुपये होती. एके दिवशी सर्वजण बंगला पाहायला आले. बंगला वस्तीपासून थोडा बाजूलाच होता. बंगल्याच्या बाजूला पडका माळ होता व ती जागा डिस्प्यूटमध्ये होती. म्हणून या भागात एवढे बांधकाम झाले नव्हते असे ब्रोकरने सांगितले. बंगल्याचा मालक दिल्लीला राहत होता. वॉचमन व त्याची बायको बंगल्याची देखरेख करत होती. बंगला तसा छोटाच होता. बंगल्याभोवती बाग होती. एक छोटा आड होता. फळझाडे, फुलझाडे तसेच भाज्यांच्या वेली होत्या, पण तेथे एक भयान शांतता होती. अधूनमधून केस जाळल्याचा वास येत होता. वॉचमनने एक एक खोली उघडून दाखवली. खाली 5 खोल्या व वरच्या बाजूस 3 खोल्या होत्या. वॉचमनने वरच्या 2 खोल्या दाखवल्या. 3ऱ्या खोलीचे दार उघडताच कर कर असा आवाज आला. सर्वांच्या काळजात सर्र झाले. रमाबाई थोड्या घाबरल्याच. त्यांच्या मनात एक भीतीच निर्माण झाली व त्यांना थोडी अस्वस्थही वाटू लागले. वॉचमन त्या 3ऱ्या खोलीविषयी सांगत होता. त्या खोलीत थोडे फर्निचर होते व एक मोठी फोटोफ्रेम होती.
ती फ्रेम 3 फूट बाय 5 फूट अशी. फोटो फ्रेममध्ये तैलचित्र होते. एक तरुण व्यक्ती, मोठाल्या मिशा, करारी डोळे, राजेशाही पोशाख, कोणालाही भीती वाटावी असे ते व्यक्तिमत्व होते. वॉचमन पुढे म्हणाला, हे रावसाहेब, या बंगल्याचे मूळ व खरे मालक अतिशय संयमी, चांगल्या विचारांचे, चांगल्या चरित्राचे होते. आज हे हयात नाहीत. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. पण बाईसाहेब, ही खोली काही तुम्ही उघडू नका. फक्त कडी राहू द्या. बरं बाबा, नाही उघडणार, रमाबाई त्रासिक आवाजात म्हणाल्या. खाली आल्यावर त्या ब्रोकरवर चांगल्या संतापल्या व म्हणाल्या, आमचं लेकराबाळाचं घर, कसा बंगला तुम्ही दाखवला? ब्रोकर म्हणाला, त्या वॉचमॅनचं काय ऐकता बाईसाहेब? साफसफाई केल्यावर काही भीती वाटणार नाही. आता एवढे म्हातारे नवरा बायको येथे राहतात, ते कुठे घाबरतात का? तुम्हाला बंगलाही पाहिजे व स्वस्तही पाहिजे, कुठून मिळणार ते सांगा. थोडेफार आपण धकून घ्यायचं, या उपर तुमची इच्छा. हो नाही करता करता तो बंगला विकत घेण्याचे ठरले. 2 कोटी रुपयात सौदा पक्का झाला व बंगल्याची रजिस्ट्री झाली. बंगल्याची थोडीफार दुरुस्ती करण्यात आली व रंगोरंगोटी केली गेली. पॅकर्स व मूव्हर्सकडून घरचे सर्व सामान बंगल्यावर आणण्यात आले. वास्तुशांतीची पूजा झाली. ओळखीचे व जवळचे नातलग कार्यक्रमास आले होते. रमाबाईंनी वॉचमनच्या मदतीने हळूहळू सर्व सामान लावून घेतले. वॉचमन व त्याच्या बायकोने सर्व प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या पिकवल्या होत्या. बाजारातून विकत आणण्याची काही गरज नव्हती. यामध्ये 15 दिवस कसे गेले कळलंच नाही. 5,000 रुपये महिन्याप्रमाणे वॉचमनचा 1 वर्षाचा करार करण्यात आला. वॉचमन बंगल्याची देखभाल करायचा व किरकोळ कामेही करायचा. वॉचमनची बायको ही रमाबाईस मदत करायची. वॉचमनला एकच मुलगा होता. त्याचा मुलगा व सून गावात राहत होते. अधूनमधून बंगल्यावरही येत होते. एके दिवशी ओसरीत ठेवलेला रेडिओ रात्री 10 वाजता अचानक सुरू झाला व जुनी गाणी सुरू झाली. गोपाळरावांना वाटले मुलाने रेडिओ लावला असेल, तर मुलाला वाटले की बाबांनी रेडिओ लावला असेल. सकाळी विचारपूस केली तेव्हा कळाले की कोणीच रेडिओ लावला नाही. रमाबाई रोज झाडांना पाणी देत, तुळशीला पाणी घालत, पूजा करत. एके दिवशी रमाबाईंनी पाहिले की झाडांना पाणी दिलेले आहे व तुळशीची पूजाही केलेली आहे. त्या थोड्या घाबरल्या व विचारात पडल्या. नातवंडांना सुट्ट्या असल्यामुळे ती बंगलाभर फिरत होती, खेळत होती. त्यांचे मनही रमले होते. राहते घर डिसमेंटल करून नवीन बांधकाम सुरू झाले होते. राधिकेस पेंटिंगचा छंद होता. वेळ मिळाल्यास ती गच्चीवर बसून पेंटिंग करायची. एके दिवशी तिच्या पेंटिंगमध्ये आपोआप रंग भरला गेला. तीही थोडी घाबरली व तिने ही घटना सासूबाईंना सांगितली. त्या तर आणखीनच घाबरल्या, पण करणार काय? रात्री ठीक 12 वाजता रमाबाईच जाग आली. बाहेर घुंगरांचा आवाज येत होता. रमाबाईंनी गोपाळरावांना हळूच उठवले. त्यांनीही कानोसा घेतला. त्यांनाही घुंगरांचा आवाज ऐकू येऊ लागला. रात्री दोघांनाही झोप लागली नाही. सकाळी त्यांनी वॉचमनला बोलावले व सर्व सविस्तर काय असेल ते सांग असे म्हणाले. वॉचमन सांगू लागला, हा बंगला रावसाहेबांचा होता. त्यांना संगीताची व कलेची फार आवड होती. एका अपघातात ते गेले, परंतु त्यांचा आत्मा या बंगल्यातच घुटमळतो. रावसाहेब रोज रात्री फोटो फ्रेममधून बाहेर येतात व बंगल्याभोवती फिरतात, बागेची स्वच्छता करतात. परवा त्यांनीच झाडांना पाणी घातले होते. रेडिओ त्यांनीच सुरू केला होता. तसेच ताईंच्या चित्रांमध्ये त्यांनीच रंग भरला होता. ते एक दर्दी आहेत. आणि त्या घुंगरांच्या आवाजाचं काय? रमाबाई मध्येच म्हणाल्या. वॉचमन सांगू लागला, भाईसाहेब, एक नाचणारी नव्हती. तिचा रावसाहेबांवरती खूप जीव होता, पण रावसाहेब तिला बंगल्यात येऊन देत नव्हते. एके दिवशी तिने कंटाळून या आडात जीव दिला. रावसाहेब रात्री बाहेर आले की ती सुद्धा आडातून बाहेर येते व बंगल्याभोवती फिरते. परंतु तुम्ही काळजी करू नका. तुम्ही चांगली माणसे आहात. तुम्हाला ते चांगली सेवा देतील. हे सर्व ऐकल्यावर गोपाळरावांचे कुटुंब चांगलेच हादरले. त्यांना अशा प्रकारची सेवा नको होती. बंगला विकण्याचा विचार ते करू लागले. राधिकेने मध्यस्थी केली. ती म्हणाली, भूत आत्मा वगैरे काही नसते. वस्तूमध्ये भीती नसते. भीती आपल्या मनात असते. आपण सर्व मिळून या गोष्टींवर वॉच ठेवू. रमाबाईंना सुनेचा युक्तिवाद पटला नाही. त्या म्हणाल्या,
माणसे बिथरतात, रावसाहेब बिथरले म्हणजे कोणाचा तरी जीव घेतील. हो नाही करता करता 6 महिने निघून गेले. शेवटी बंगला विकण्याचे ठरले. गोपाळरावांनी ब्रोकरला सांगितले, तसेच वर्तमानपत्रात जाहिरातही दिली. एके दिवशी वॉचमनचा मुलगा धावतच आला व म्हणाला की त्याची बायको सिरियस आहे, दवाखान्यात ॲडमिट आहे, लेकरू आडवं आलंय, डिलिव्हरी काही होईना. सर्व दवाखान्यात गेले. डॉक्टर राधिका सर्व प्रयत्न करत होती. शेवटी सिजर केलं व बाळ जन्मले. मुलगा झाला. बाळ व बाळंतिणीचा पुनर्जन्म झाला होता. वॉचमन व त्याची बायको डॉक्टर राधिकाच्या पाया पडले व म्हणाले, डॉक्टर ताई, तुमच्यामुळे माझी सून व नातू वाचलेलेही उपकार झाले बघा. दिवसामागून दिवस जाऊ लागले. एकतर बंगला कुणी विकत घेईना, तर दुसरा रमाबाईचा सारखा लकडा सुरू होता. एके दिवशी त्या ठामपणे म्हणाल्या, या बंगल्यात मी आता एक क्षणही थांबणार नाही. माझ्या दोन्ही नातवंडांना घेऊन माहेरी जाते, तुम्ही राहा खुशाल. त्या रात्री वॉचमनच्या बायकोचा रडण्याचा आवाज आला. त्या मोठमोठ्याने रडत होत्या. गोपाळराव व रमाबाई बॅटरी घेऊन त्यांच्या खोलीत गेल्या. तिने सांगितले की त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे व ऑपरेशन सुरू आहे. नंतर कळाले की राघवचा मित्र ऑपरेशन करत होता. राधिका व राघव तिथेच होते. ऑपरेशन यशस्वी झाले व संकट टळले होते. मध्यंतरीच्या काळात गोपाळरावांनी 3 बेडरूमचा फ्लॅट भाड्याने घेतला. दुसऱ्या दिवशी पॅकर्स व मूव्हर्सला बोलवले. सर्व सामानाची आवराआवर सुरू झाली. इतक्यात वॉचमन व त्याची बायको आली व पाया पडू लागली व म्हणाली, साहेब, आम्हाला माफ करा. आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत. आम्ही सर्व करायचो. रावसाहेब अशी कोणतीच व्यक्ती नाही. वरची प्रेम आहे ते चित्र माझ्या मुलानेच काढले होते व ताईच्या पेंटिंगमध्ये त्यांनीच रंग भरला होता. तो एक चांगला पेंटर आहे. रमाबाई म्हणाल्या, तो घुंगरांचा आवाज, रेडिओ सुरू झाला ते कसं काय? आमच्याकडे पाळलेलं मांजर आहे. आम्ही अधूनमधून रात्री तिच्या पायात घुंगरू बांधतो व सकाळी सोडून घेतो. रेडिओ मीच सुरू केला होता. झाडांना पाणीही मीच द्यायचो. अंधारात अधूनमधून आम्ही केस जाळायचो तर कधी गंधक जाळायचो, त्याचा घाण वास यायचा. गोपाळरावांनी विचारले की तू असा का वागायचास? अशी भीती का दाखवायचास? वॉचमन म्हणाला, मला नेहमी वाटायचे की आम्ही नवरा बायकोनं खूप कष्ट उपसलेत, तसे मुलाला होऊ नये. माझा मुलगा व सून सुखाने समाधानाने राहावे, त्यासाठी आम्ही असं वागायचो. आम्हाला वाटले एक ना एक दिवस हा बंगला आपल्याला मिळेल. तुम्ही यायच्या आधी 2 कुटुंबे येऊन गेलीत, पण कोणीही 6 महिन्यांपेक्षा जास्त दिवस राहिले नाही. तुम्ही माझ्या मुलाचा जीव वाचवला, सुनेचा व नातवाचा पण जीव वाचवला. तुमचे खूप उपकार झालेत. आता आम्ही येथे राहणार नाही. गावात एखादी छोटी खोली घेऊन राहू. राहणे व समाधान मानणे हे आपल्यावर अवलंबून आहे. बंगल्यातच राहायला पाहिजे असे नाही. वॉचमन व त्याच्या बायकोने सामानाची बांधाबांध केली, एक गाडी केली व मुलाकडे निघून गेले. गोपाळराव व रमाबाई त्या गाडीकडे पाहत राहिले. पॅकर्स व मूव्हर्सच्या माणसांना बांधलेले सामान परत सोडून त्या जागेवर लावले. पुढे अनेक वर्ष गोपाळराव व त्यांचे कुटुंब त्या बंगल्यात सुखाने व समाधानाने राहिले. वॉचमन व त्याच्या संपूर्ण कुटुंबाला सुखाने व समाधानाने राहता यावे म्हणून त्यांनी तो मार्ग अवलंबलेला होता, परंतु तो पूर्णतः चुकीच्या धारणेवर आधारित होता. याच्या अगदी विरुद्ध गोपाळरावांचे कुटुंब वागायचे. राधिकेने वॉचमनच्या बायकोच्या काही शारीरिक तक्रारी गोळ्या देऊन दूर केल्या. तसेच राघवसुद्धा वॉचमनला नियमित कॅप्सूलही देत होता. त्यांनी त्याच्या मुलाचा जीव वाचवला, सुनेचा व नातवाचाही जीव वाचवला. तसेच भांडण नाही, तक्रार नाही असे हे कुटुंब होते. आपण सर्वांनी विज्ञानाच्या तासाला लोहचुंबकाचे गुणधर्म अभ्यासलेत. लोहचुंबक कोणतीही हालचाल न करता सभोवतालचा परिसर प्रभावित करते व संपर्कात येणाऱ्या लोहकणांना आकर्षून घेते. त्यामध्ये चुंबकाचा गुणधर्म निर्माण करते. तसेच वॉचमनचे झाले होते. गोपाळरावांच्या कुटुंबाच्या सहवासात राहून गोपाळरावांच्या विचारांचा व मदतीचा परिस्पर्श वॉचमनला झाला व त्याचे सर्व नकारात्मक विचार बदलून सकारात्मक झाले व त्याला खऱ्या सुखाची व समाधानाची व्याख्या कळाली. तेव्हा त्याने त्याचा मार्ग बदलला. तर हा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईबही करा. धन्यवाद.